नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज दिनांक 12 जून 2026 शुक्रवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. तुमचे विचार सकारात्मक असतील तर परिणामही सकारात्मकच असतो. आजचा सुविचार आपण बघितलात. आता बघूया आजच्या ठळक बातम्या. ठळक बातम्या बघितल्यात. आता घेऊया एक छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. 13 मे रोजी अमरावतीतील बंद पडलेल्या डॉक्टर वजीर पटेल रुग्णालयाच्या पाण्याच्या टाकीत एक अज्ञात मृतदेह आढळून आला होता. नागपूर गेट पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता पाठविला. ओळख पटत नसल्यामुळे लावारिस मृतदेह म्हणून हिंदू स्मशानभूमीत दफन करण्यात आले. दरम्यान या प्रकरणाचा तपास नागपूर गेट पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने सुरू ठेवला. तब्बल 26 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात यश आलेत. मृत व्यक्तीचे नाव अब्दुल रियाज असून त्याचे वय 39 वर्ष असल्याचे समोर आले आहे. ते काही दिवसांपासून बेपत्ता होते. मृताच्या आई आणि अब्दुल रियाज यांच्या DNA नमुन्यांची तपासणी करण्यात आली. या वैज्ञानिक चाचणीतून मृतदेह अब्दुल रियाज यांचाच असल्याचे निश्चित झालेत. त्यानंतर मृताचे भाऊ रईसभाई यांनी प्रशासनाकडे मृतदेह मुस्लिम परंपरेनुसार दफन करण्याची मागणी केली. पोलीस आणि तहसील प्रशासनाच्या उपस्थितीत हिंदू स्मशानभूमीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि मुस्लिम कब्रस्तानात धार्मिक निधीनुसार पुन्हा दफन करण्यात आला. मेरा भाई 1 महीने से लापता था. जब हमने रिपोर्ट डाले नागपुर गेट में, तो नागपुर गेट के पुलिस वालों ने हमारे साथ ये बात में पता लगा वजीर पटेल साहब के दवाखाने के अंदर लाश मिली. तो DNA टेस्ट हुआ तो हमारे भाई की निकली. तो हम तहसील में आए भी है साहब के साथ नागपुर गेट के. उन्होंने बहुत सही शमशान भूमि में जो गाड़ दी है उसको, तो हम उसको वहाँ लाने जा रहे हैं. जो हमारे मुस्लिम समाज के हिसाब से उसका करना चाहिए, हम वो कर रहे हैं. तो नागपुर गेट के पुलिस वालों ने हमको बहुत अच्छा सहयोग करे और तहसील वाले साहब ने भी, उन्होंने भी बहुत अच्छा सहयोग करे. आज से 1 महीना पहले जो वजीर पटेल हॉस्पिटल में एक लाश मिली थी जिसकी शनाख्त नहीं हो पा रही थी, तो हमारी अमरावती पुलिस ने, जो नागपुर गेट पुलिस स्टेशन से जो IO थे, उन्होंने इसकी इन्वेस्टिगेशन को आगे बढ़ाते हुए उसमें एक लापता व्यक्ति थे अलीमनगर रहवासी रियाज शेख. तो उनका जब लापता की उनको रिपोर्ट मालूम पड़ी कि एक बंदा हमारे यहाँ से लापता है अलीमनगर से, तो उन्होंने उनकी फैमिली के, उनकी मदर का DNA टेस्ट करवाए तो मालूम पड़ा कि वो लाश उसी व्यक्ति की है. तो आज हमारे साथ में हमने इनके फैमिली मेम्बर के साथ में और नागपुर गेट IO जो है भार्गव साहब, इनके साथ में आके हमने SDO साहब से एक निवेदन किए थे कि सर आप हमें उस व्यक्ति की बॉडी हमको हैंड ओवर करें ताकि हम जो शमशान भूमि में तदफीन की गई थी उसकी, तो हमको वो दिए जाए, या ताकि हम मुस्लिम कब्रिस्तान में उसकी मुस्लिम रीति रिवाज के हिसाब से उसकी तदफीन करें, जिसमें हमें नागपुर गेट पुलिस स्टेशन के तमाम पुलिस डिपार्टमेंट का बहुत सहयोग रहा. मात्र या प्रकरणाला आणखी एक गंभीर वळण मिळाले आहे. शवविच्छेदन अहवालात मृताच्या पसलीवर दुखापतीच्या खुणा आढळून आल्याने हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. अब्दुल रियाज यांचा मृत्यू नेमका कसा झाला, त्यांचा मृतदेह पाण्याच्या टाकीत कसा पोहोचला आणि यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास नागपुर गेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके आणि त्यांचे पथक करत आहेत. अमरावती जिल्ह्यातील मासोद येथील गिट्टी खदान तलावात बुडालेल्या अब्दुल वाहिद यांच्या शोधाला अखेर यश आले. काल संध्याकाळपासून सुरू असलेल्या अथक शोध मोहिमेनंतर आज सकाळी DDRF आणि फ्रेझरपुरा पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. आंघोळीसाठी गेलेल्या अब्दुल वाहिद यांचा पाय घसरून ते खोल पाण्यात गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अमरावती जिल्ह्यातील मासोद येथील गिट्टी खदान तलावात बुडालेल्या 40 वर्षीय अब्दुल वाहिद यांचा मृतदेहाचा शोध अखेर आज सकाळी लागला. काल संध्याकाळपासून DDRF पथक आणि फेजरपुरा पोलीस तलाव परिसरात सतत शोध मोहीम राबवत होते. रात्रभर सुरू असलेल्या या मोहिमेनंतर आज सकाळी पथकाला यश मिळाले आणि अब्दुल वाहिद यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मिळालेल्या माहितीनुसार अब्दुल वाहिद हे आपल्या काही मित्रांसोबत तलावात आंघोळीसाठी गेले होते. यावेळी त्यांचा पाय घसरल्याने ते खोल पाण्यात गेले आणि बुडाल्याची घटना घडली. घटनेनंतर मित्रांनी मदतीसाठी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. पोस्टमॉर्टमची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे मासोद परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर तलाव आणि धरण परिसरात जाताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मासोद येथील या दुर्दैवी घटनेने एक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. DDRF आणि पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह सापडला असला तरी एक निष्पाप जीवाचा अंत झाल्याने परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. तलाव, धरण आणि खोल पाण्याच्या ठिकाणी जाताना नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अमरावती शहरातील टिपू सुलतान मार्केट परिसरात आज महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई करत संपूर्ण बाजारपेठ अतिक्रमण मुक्त केली. या कारवाई दरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले, वादविवादही झाला. तर अतिक्रमण हटवण्यासाठी मनपा प्रशासन JCB सह मैदानात उतरले. विशेष म्हणजे MIM चे नगरसेवक सलाउद्दीन खान यांनी या कारवाईला विरोध दर्शविला. अमरावतीच्या पश्चिम भागातील गजबजलेल्या टिपू सुलतान मार्केटमध्ये महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सकाळपासून धडक मोहीम राबवत रस्ते, पथपथ आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली. कारवाईसाठी मोठा मनपा कर्मचारी वर्ग, पोलीस बंदोबस्त आणि JCB मशीन तैनात करण्यात आले होते. अनेक वर्षापासून सार्वजनिक जागांवर उभारण्यात आलेली अनधिकृत रोड, हातगाड्या आणि इतर अतिक्रमणे हटवण्यात आली. दरम्यान गाडी व्यापारी आणि स्थानिक नागरिकांनी कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी काही काळ वादविवादाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला. अतिक्रमण हटवण्यासाठी JCB पुढे सरकत असतानाच MIM चे नगरसेवक सलाउद्दीन खान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कारवाईवर आक्षेप नोंदवत प्रशासनाला प्रश्न विचारले. मात्र प्रशासनाचे म्हणणे स्पष्ट होते. सार्वजनिक रस्ते आणि पथपथ अतिक्रमण युक्त ठेवणे ही महापालिकेची जबाबदारी असून नागरिकांच्या सुरक्षतेसाठी आणि वाहतूक सुरळीत राहण्यासाठी अशा कारवाया आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. स्थानिक स्तरावरही एक प्रश्न उपस्थित होत आहे. अतिक्रमण वाढण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असताना ते होऊ दिले कसे? नागरिकांशी समन्वय साधून परिसर अतिक्रमण युक्त ठेवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधीचाही असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. टिपू सुलतान मार्केट मधील या कारवाईमुळे अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अतिक्रमण होऊ नये यासाठी प्रशासन सोबत लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनाही जबाबदारी स्वीकारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. पुढे या प्रकरणात काय घडते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती शहरातील सार्वजनिक जागांवर होणाऱ्या अतिक्रमणाविरोधात महानगरपालिकेने पुन्हा एकदा धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस विभागाच्या मदतीने राबवण्यात आलेल्या संयुक्त मोहिमेत शहरभर तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे प्रत्यक्ष घुमंतू अतिक्रमण आढळले नसले तरी सार्वजनिक जागांवर साठवून ठेवलेले तब्बल 1 ट्रक भंगार साहित्य जप्त करण्यात आले आहे. शहर अतिक्रमण मुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाची ही मोहीम आता आणखीन वेगाने सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. अमरावती महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सकाळी 7:30 ते 11 या वेळेत पोलीस विभागाच्या सहकार्याने शहरात व्यापक संयुक्त कारवाई राबविली आहे. शहरातील प्रमुख रस्ते, सार्वजनिक जागा आणि विविध संवेदनशील भागांची पाहणी करण्यात आली. प्रशासनाच्या या धडक मोहिमेमुळे अनेक ठिकाणी नागरिकांचे लक्ष वेधले गेले. या पाहणी दरम्यान कोणतेही नवीन घुमंतू अतिक्रमण आढळून आले नाहीत. मात्र काही ठिकाणी सार्वजनिक जागेवर मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य साठवून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आलेत.
यानंतर महानगरपालिकेच्या पथकाने तात्काळ कारवाई करत अंदाजे 1 ट्रक भंगार साहित्य जप्त केलेत. जप्त साहित्य पुढील कारवाईकरिता महानगरपालिकेच्या कंपोस्ट डेपोमध्ये जमा करण्यात आले आहे. महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहेत की शहरातील सार्वजनिक जागा अतिक्रमण मुक्त ठेवण्याकरिता अशा मोहिमा सातत्याने सुरू राहतील. सायंकाळीही अशाच प्रकारची संयुक्त मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना सार्वजनिक रस्ते, मोकळ्या जागा आणि शासकीय जागांवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण किंवा भंगार साहित्य साठवून न ठेवण्याचे आवाहन केले आहे. अतिक्रमणाविरोधातील ही कारवाई भविष्यात आणखी तीव्र होणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. अमरावती महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे सार्वजनिक जागांचा गैरवापर करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाला आहे. शहर स्वच्छ, सुंदर आणि अतिक्रमण मुक्त ठेवण्यासाठी प्रशासन आता अधिक कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसत आहे. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका प्रशासनाने जलनिस्सारण व्यवस्थेची तयारी वेगाने सुरू केली आहे. याच अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांनी शहरातील विविध भागातील नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी करत सुरू असलेल्या स्वच्छता आणि गाळ काढण्याच्या कामांचा आढावा घेतलाय. नमुना गल्ली, अंबानाला, भूतेश्वर चौक, पन्नालाल नगर, समाधान नगर आणि मालवीय चौक परिसरातील नाल्यांची तपासणी करताना अनेक ठिकाणी गाळ, प्लास्टिक आणि कचरा साचल्याचे निदर्शनास आलेत. यामुळे पावसाचे पाणी अडून जलभरावाची समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याचे आयुक्तांनी सांगितले. ज्या ठिकाणी कामे अपूर्ण आहेत किंवा अतिरिक्त उपाययोजनांची गरज आहे तेथे तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच नाल्यांची वाहन क्षमता वाढून पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाण्याकरिता आवश्यक उपाययोजनांचा आढावाही घेण्यात आला. यावेळी आयुक्त वर्षा लड्डा यांनी नागरिक, हॉकर्स आणि व्यावसायिक प्रतिष्ठानधारकांना नाल्यांमध्ये कचरा टाकू नयेत असे आवाहन केलेत. घरगुती कचरा, प्लास्टिक पिशव्या, थर्मोकॉल आणि बांधकाम साहित्य नाल्यात टाकल्यामुळे पाणी तुंबण्याच्या समस्या वाढतात असेही त्यांनी स्पष्ट केलेत. पावसाळी कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देत कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नयेत याकरिता महानगरपालिका प्रशासन सज्ज असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आलाय. अमरावती महानगरपालिकेच्या स्वच्छता व्यवस्थेला आज मोठा धक्का बसला आहे. बडनेरा झोन क्रमांक 4 मधील तब्बल 60 सफाई कर्मचाऱ्यांनी झाडू खाली ठेवत काम बंद आंदोलन छेडले आहे. 3 महिन्यांपासून नियमित वेतन मिळत नसल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. वेतन कपात, पे स्लिपचा अभाव, महिला कर्मचाऱ्यांवरील कथित मानसिक त्रास आणि इतर प्रलंबित मागण्यांमुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आता आरपारची लढाई सुरू केली आहे. बडनेरा झोन क्रमांक 4 मधील स्वच्छता व्यवस्था सध्या संकटात सापडली आहे. कारण परिसरातील तब्बल 60 सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. अमरावती महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छता सेवेचे कंत्राट घेतलेल्या कोणार्क इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी विरोधात कर्मचाऱ्यांचा रोष उफाळून आला आहे. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या 3 महिन्यांपासून त्यांना नियमित आणि पूर्ण वेतन मिळत नाही. वेतनातून कपात केली जाते, मात्र ती कोणत्या कारणासाठी केली जाते याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. हाँ तो मैडम बोलते कि हम काम ही नहीं करते, बैठे ही रहते. सुपरवाइजर से पूछ लो, हमारे सुपरवाइजर से पूछ लो कहाँ पहुँचाते, बहुत दूर दूर पहुँचाते, फिर भी बोलते कि काम ही नहीं करते. हम बैठे ही दिखते बोलते हैं, तो ऐसा नहीं है ना. आप सुपरवाइजर को बुला लो. आमची एक मागणी अशी आहे का पेमेंट आम्हाला तारखेवरही नाही भेटत आणि पेमेंट बराबर भेटत नाही. ती मागणी आहे. आणि पी एफ वगैरे, AIC वगैरे आम्हाला याचाही लाभ नाही भेटून राहिला. आणि आम्हाला जे आता सुट्टे जे होते ते पण पैसे नाही मिटून राहिले. आज आपण जे काम बंद आंदोलन केलं याच्या आधी तुम्ही कंपनीला, कोणार्क कंपनीला काही तक्रारी केली आहे का? तक्रारी हे केलेले होते आम्ही ना. मागच्या वेळेस पण हे झालेलं होतं पेमेंटच्या वेळेस. त्यांनी आता मागच्या वेळेस त्या लॅपटॉपमध्ये आम्ही जाऊन सुद्धा तिथं ऑफिसमध्ये करून घेतलेलं आहे, पण ह्या वेळेस इथे झालेलं आहे का पेमेंट नाही होऊन राहिला, त्याच्यातले पैसे कटून राहिले. मागच्या वेळेसही म्हटलं होतं का PFच्या बद्दल आतापर्यंत PF नाही टाकलेला आहे ना, ESICचा लाभ आहे, आम्हाला काहीच नाही मिळून राहिलं.
आणि हे सगळे याच्यासाठी म्हणून राहिले कारण की पहिले कोणार्क कंपनीचे एकूण एक सर आलते, त्याने हे माहिती केली, हे मागणी केली होती की तुम्हाला PF ESI आणि जे 58 वर्षाचे जे आपले जेवढे बुढे आहात त्याला आम्ही कामावर ठेवू, त्याला आम्ही बंद नाही करू ना बायाला काय बंद करू. बायाच्यावर बी मुद्दा आलता, ते आम्ही काम निश्चित करून आम्ही बंद केलं तर बाया बी आता आहेत. तर आमचे हेच मागणं आहे की आमची पेमेंट आणि PF आणि ते जे बुढे आहात 58 वर्षवाले त्या पेमेंटची स्लिप आणि जे बुढे आहेत 58 वर्षवाले त्याला बंद नाही करायचं. मग आपली हेच मागणी आहे. आणि असं होईल तर काम पुढे स्ट्रीट होऊन जाईल. आणि 8 दिनच्या पैशाचे जे मागणी केली होती सरनं म्हणे 4 सुट्टी भेटीन म्हणते. तर 4 सुट्टी आम्हाला लागून झाली. ठेका चालू व्हायला 4 महिने होऊ राहिले. अजून तक यायची काहीच मागणी काही यायनं पुरी नाही केली. जे चालू आहे तेच चालू आहे. तर आम्हाला 11,000च्या खालतं पगार येऊ राहिला. तो म्हणे की 13,500 पगार येईन, पण असं काही झालं नाही अजून तक. मग हेच मागणी आहे कोणार्क कंपनीचे ऐकून की आम्हाला जे आमचे लाभ आहे ते लागू करून द्या आणि बुड्या वाड्याला कोणाला बंद नका करू. माझं प्रवीण अडकले आहे. मी 22मध्ये सुपरवायझर आहे. जे कंपनीवाले स्टार्टला आले होते त्यांना म्हटलं होतं की ते गुरुभाऊ आहे आणखी मुंबईवाले जे आले होते त्यांनी आमचा करार केला होता की आम्ही 58 वर्षवाले बंद नाही करू. त्याच्यानंतर यांचं PF EIC जे कटणार आहे ते आम्ही पावती देऊ. ते आम्हाला काहीच भेटत नाही आहे. आणि यांचे पगार कमी आहे. त्यांना 12,000, गावाला 13,000 असे सांगून सुद्धा त्यांना पैसे कमी येत आहे. कोणाला 800 रुपये, कोणाला 1000 रुपये. आणि 4 सुट्ट्या होत्या. आता 4 सुट्ट्यामध्ये त्यांनी म्हणलं आम्ही तुम्हाला एक तर पेमेंट देऊ, या 4 सुट्ट्या लागू करू. ते आता कोणाला लागू झालेलं नाही आहे. सुपरवायझर आहे नात्यानं ज्या तुमच्या कर्मचाऱ्यांचे कपात होत आहेत पैशाची, ते काय कपात होत आहे याची त्यांना माहिती नाही. या संदर्भात आपण कधी कंपनीकडे मागणी केली आहे का? मागणी केली 2-3 डाव दिले आम्ही, लेकिन आम्हाला इतकं हे नाही माहिती इथं कोणावर आहे करून. इथे 1 ते 10 सुपर हेड ठेवलेले आहे. कोणाकोणावर कोण आहे आम्हाला माहीतच नाही आहे. आम्ही गोयल भाऊला कंप्लेंट दिली की असं आहे. ते गोयल भाऊला मी कंपनीवाला घरावर दिलेलं आहे आणि फोन करतो फोन उचलत नाही आहे. आजचा जो काम बंद संप आहे हा संप कुठे पण सुरू राहणार आहे? जोपर्यंत आमच्या मागण्या पुढे होत नाही तोपर्यंत आम्ही होणार आहे. विशेष म्हणजे कामगारांना वेतनाची पे स्लिप देखील दिली जात नसल्याने त्यांच्या मनात संभ्रम आणि संताप वाढला आहे. या आंदोलनामध्ये 7 महिला सफाई कर्मचाऱ्यांचाही सहभाग असून महिला कर्मचाऱ्यांना होत असलेला कथित मानसिक त्रास थांबवण्याकरिता मागणीही त्यांनी केली आहे. याशिवाय करारातील अटीनुसार 58 वर्षावरील कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करू नयेत, प्रलंबित वेतन तात्काळ द्यावेत आणि सर्व कामगारांना न्याय मिळावा अशा विविध मागण्यांकरिता आंदोलन सुरू आहेत. आंदोलनस्थळी हमारी मांगे पुरी कराच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. संतप्त कर्मचाऱ्यांनी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान काम बंद आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकते अशी ऑफ कॅमेरा चर्चा काही आरोग्य निरीक्षकांकडून झाल्याचीही आंदोलनकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे आधीच संतप्त असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये आणखी नाराजी निर्माण झाली आहे. सामाजिक कार्यकर्ते शैलेश मेघवानी यांनी आंदोलनस्थळी भेट देत कामगारांची बाजू लावून धरली आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत सफाई कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. एकीकडे शहर स्वच्छतेच्या घोषणा दिल्या जात असताना दुसरीकडे शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच वेतन आणि हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याचे वास्तव बडनेरात समोर आले आहे. आता प्रशासन आणि कंत्राटदार कंपनी या प्रश्नावर काय निर्णय घेते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. शैलेंद्र मेघवानी सामाजिक कार्यकर्ता और मेरी पत्नी इस प्रभाग की नगर सेविका है गौरी शैलेंद्र मेघवानी. इनकी तरफ से मैं यहाँ पर आज हमारे जितने भी सफाई कामगार हैं इनसे मैं मुलाकात करने आया हूँ. आज यहाँ पर इन्होंने 12/6/2026 इन्होंने आज स्ट्राइक करी है. इनकी कुछ मांगें ऐसी है कि इनको न नियमित रूप से पगार दी जा रही है, न नियमित रूप से इनको जो छुट्टियाँ दी जा रही हैं. उसके अलावा जो भी यहाँ पर लाभ मिलने चाहिए कोई भी प्रकार का लाभ इनको कंपनी की तरफ से दिया नहीं जा रहा है. कोणार्क कंपनी का काम आप पेपरों में देख सकते हैं, हर जगह पे जनता त्रस्त है और कंपनी मस्त लगी पड़ी है. इसी प्रकार का कारोबार प्रभाग क्रमांक 21 में भी है और प्रभाग क्रमांक 22 में भी है. आज त्रस्त होकर यहाँ पर हमारी बहनें हैं, ये महिलाएं हैं, मेरे भाई हैं, सब पीछे खड़े हैं. कुछ सुपरवाइज़र है, इनकी डिमांड है जो कुछ एक एज लिमिट का इन्होंने 58 साल का दिया था. एक लिमिट पर आने के बाद में भी इनको यहाँ पर ज़ोर ज़बरदस्ती से निकाला है
कहीं और प्रभागों में इससे भी ज़्यादा एज वाले लोग काम कर रहे हैं। ऐसी कुछ प्रकार की इनकी डिमांड है। तो मैं आपके इस चैनल के माध्यम से पूरे प्रशासन को जो सोया हुआ है, मनपा प्रशासन को, चाहे जाधव साहब हो, चाहे और बड़े कोई भी आला अधिकारी हो, कोई भी रिस्पांस देने को तैयार नहीं है। पता नहीं किस प्रकार के मजबूरी आप एक है। सामाजिक कार्यकर्ता है, आपकी पत्नी नगर सेविका है जी, इसके बारे में आपने इसके पहले इसकी कंप्लेंट वरिष्ठों के पास की है क्या? वरिष्ठों से अभी आते वक्त जब मुझे पता चला कि आज यहाँ पर काम बंद हुआ है, तो मेरी पत्नी ने, गौरी मेघवानी ने, अभी जाधव साहब से बात करी है और जाधव साहब को ये स्ट्रिक्ट वार्निंग दी है कि इस प्रकार का काम अगर होता होगा तो जाधव साहब कौन है? जाधव साहब हमारे वरिष्ठ आरोग्य अधिकारी है, जिनके अंडर में ये सारा काम आता है। कोनार्क कंपनी जिनके अंडर में आती है, और जो यहाँ पे SSI गुलाने मैडम है, उनसे भी बात हुई है। और यहाँ के दोनों जो SI है, हमारी चौहान मैडम है, मेश्राम मैडम है, सभी से बात हुई है। सभी का बोलना है कि कंपनी की तरफ से कोई रिस्पांस नहीं है। हम तीव्र आंदोलन की यहाँ पर आपको चेतावनी देते हैं और कोनार्क कंपनी को आपके चैनल के माध्यम से, जो कि बहुत ही सुप्रसिद्ध सिटी न्यूज़ चैनल है, जो हर कवरेज, हर चीज़ को कवर करता है, मैं आपके चैनल के माध्यम से उनको एक स्ट्रिक्ट वार्निंग देना चाहता हूं। अगर इस प्रकार की, अगर ये हमारे कामगारों के साथ अगर ऐसा व्यवहार करते होंगे तो इसके बाद हम कंपनी का यहाँ पर घुसना और काम करना मुश्किल कर देंगे। नहीं तो हमारी एक नम्र विनंती भी है, आप हमारे कामगारों का पूरे तरीके से जो भी लाभ उनको मिलना चाहिए, जो आपके कॉन्ट्रैक्ट में है, आप अपने नियम के अंदर रहकर इन सभी को लाभ दें, वरना आप कंपनी को बहुत ये यहाँ पर उसका भुगतान भुगतना पड़ेगा। आप आंदोलन कर रहे, तीव्र आंदोलन करने का आप इशारा दे रहे, इसके बावजूद अगर कंपनी नहीं मानी तो कार्रवाई के क्या अपने कार्रवाई ये कदम रहेगा आगे का कदम ये रहेगा कि पूरे कर्मचारी ले जाकर हम आयुक्त मैडम के पास में उनके कैबिन में धरना देंगे। आंदोलन के बावजूद जो कानूनी कार्रवाई रहती है कंपनी पे, क्या कानूनी कार्रवाई करने की कार्रवाई इस प्रकार करेंगे, जो भी उनके नॉर्म्स है, जो भी उनके कॉन्ट्रैक्ट के अंदर नॉर्म्स आते हैं, हम इनके सबके जमा करेंगे। अगर उनके नॉर्म्स के अंतर्गत अगर ये काम नहीं हो रहा है तो हर प्रकार की लीगल कार्रवाई करने के लिए हम तैयार हैं। बडनेरातील या काम बंद आंदोलनामुळे स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। 3 महिन्यांपासून वेतनासाठी संघर्ष करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रशासन आणि कंत्राटदार कंपनी कितपत गांभीर्याने घेतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। सध्या तरी कामगारांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला असून या संघर्षाचा पुढचा टप्पा काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। नागपूर शहरात अंमली पदार्थाविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत MD पावडरच्या व्यवहाराचा पर्दाफाश केला आहे। इमामवाडा परिसरात गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 3 आरोपींना रंगेहात ताब्यात घेत 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। विशेष म्हणजे या कारवाईत MD पावडर, मोबाईल फोन आणि दुचाकी जप्त करण्यात आली असून आणखीन एका आरोपीचा शोध सुरू आहे। नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या ऑपरेशन थंडर मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे। 11 जून रोजी सायंकाळी इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिरसपेठ परिसरात गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक गस्त घालत असताना 3 संशयित युवक पोलिसांच्या नजरेस पडलेत। पोलिसांनी त्यांची चौकशी करून झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून झिपलॉक पिशवीत ठेवलेली 13 ग्रॅम MD पावडर आढळून आली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आरिफ खान पठाण, प्रांजल गजभिये आणि कुणाल झिपकाटे यांचा समावेश आहे। या कारवाई दरम्यान आरोपींकडून MD पावडर, मोबाईल फोन आणि पल्सर मोटारसायकल असा एकूण 2,50,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तपासादरम्यान मुख्य आरोपी आरिफ खान याने MD पावडर शाहबाज खान उर्फ अमू याच्याकडून आणल्याची माहिती दिली आहे, तर उर्वरित दोघे आरोपी MD पावडर खरेदी करण्याकरिता आले असल्याचे उघड झालेत। आर्थिक फायद्यासाठी अंमली पदार्थांची खरेदी विक्री सुरू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी MDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली आहे। सध्या फरार आरोपी शहबाज पठाणचा शोध सुरू असून पुढील तपास इमामवाडा पोलीस करीत आहेत। ऑपरेशन थंडर अंतर्गत नागपूर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अंमली पदार्थाच्या अवैध व्यवहाराचा मोठा
धक्का बसला आहे. मात्र शहरात एमडी पावडरचे जाळे किती खोलवर रुजले आहे याचाही या कारवाईतून उलगडा झाला आहे. फरार आरोपीच्या अटकेनंतर या रॅकेटमधील आणखीन धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट 3 पथकाने पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी करत शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीचे 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत एका आरोपीसह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या ताब्यातून 82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट 3 पथकाने शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीच्या 2 गुन्ह्यांचा यशस्वी उलगडा केला आहे. शांतीनगर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या अपराध क्रमांक 118-26 आणि 122-26 या 2 घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलिसांनी निकेश रितेश लिंगायत वय 19 वर्ष याला ताब्यात घेण्यात आले. तसेच एका विधी संघर्षग्रस्त बालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौकशी दरम्यान या दोघांनी संबंधित घरफोडीच्या गुन्ह्यांबाबत माहिती दिल्याने दोन्ही गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आलेत. या कारवाई दरम्यान आरोपींकडनं 5 ग्रॅम 300 मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ज्याची अंदाजे किंमत 70,000 रुपये आहे, तसेच 3 संगणक मॉनिटर्स किंमत 12,000 रुपये असा एकूण 82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात सलमान नावाचा आणखी एक आरोपी फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपी व विधी संघर्षग्रस्त बालकाची वैद्यकीय तपासणी करून त्यांना आणि जप्त मुद्देमालाला पुढील कारवाईकरिता शांतीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. नागपूर शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्याकरिता गुन्हे शाखेच्या युनिट 3 कडनं सातत्याने कारवाई सुरू असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने केलेल्या या कारवाईमुळे घरफोडीच्या 2 गुन्ह्याचा उलगडा झाला असून फरार आरोपीचा शोध अद्याप सुरू आहे. नागपूर शहरातील फुटाळा तलाव परिसरात आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाच्या निर्देशानुसार विविध आपत्कालीन यंत्रणांनी संयुक्तपणे भव्य रेस्क्यू मॉक ड्रिलचे आयोजन केले. आपत्तीच्या प्रसंगी नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी आणि विविध विभागांमधील समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी ही सराव मोहीम राबवण्यात आली. अग्निशमन विभाग, एनडीआरएफ, एसडीआरएफ, एमआयडीसी आणि आपदा मित्र यांच्या सहभागाने पार पडलेल्या या मॉक ड्रिल मध्ये अनेक बचाव कार्यालयाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय नागपूर यांच्या निर्देशानुसार 12 जून रोजी सकाळी 8 वाजता फुटाळा तलाव येथे संयुक्त रेस्क्यू मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले. या मॉक ड्रिलमध्ये नागपूर महानगरपालिकेचा अग्निशमक विभाग, एनडीआरएफ, एसडीआरएफ, एमडीसी तसेच आपदा मित्र यांच्या विविध टीम्सनी सहभाग घेतला. आपत्तीच्या परिस्थितीत समन्वय साधून जलद गतीने मदतकार्य कसे करायचे याचा सराव या उपक्रमातून करण्यात आला. मॉक ड्रिल दरम्यान विविध टीम्सना वेगवेगळे टास्क देण्यात आले होते. नागपूर अग्निशमन विभागाने 2 बोटींच्या सहाय्याने तलावातील 6 बाधित व्यक्तींचे यशस्वी रेस्क्यू केलेत. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये एका हृदयविकाराच्या रुग्णाला, एका सर्पदंश झालेल्या व्यक्तीला आणि 4 वृद्ध नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर या सर्वांना पुढील उपचारांकरिता मेडिकल फर्स्ट रिस्पॉन्स टीमच्या स्वाधीन करण्यात आले. ही संपूर्ण मॉक ड्रिल मुख्य अग्निशामक अधिकारी तुषार बाराहाते, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाचे अंकुश गावंडे, एमडीसीचे मुख्य अग्निशमक अधिकारी गणेश खटरमल, एनडीआरएफचे ब्रिजेश यादव आणि एसडीआरएफचे सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी दिलीप चव्हाण, प्रभारी उपअधिकारी रवी मरसकोल्हे, सुरेश आत्राम, रुपेश माणके तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. फुटाळा तलाव येथे पार पडलेल्या या संयुक्त रेस्क्यू मॉक ड्रिलमुळे विविध यंत्रणांमधील समन्वय, तत्परता आणि आपत्ती व्यवस्थापनाची तयारी अधिक बळकट झाल्याचे दिसून आले. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी अशा सराव मोहिमा महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. नागपूर शहरात घरफोडीच्या गुन्ह्यांवर अंकुश आणण्यासाठी गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. घरफोडीच्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीला युनिट 3 पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली रॉयल एनफील्ड मोटरसायकल असा तब्बल 2,84,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट 3 पथकाला घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपीचा शोध घेण्यात यश आले आहे.
पोलीस ठाणे हुडकेश्वर येथील दाखल असलेल्या अपराध क्रमांक 480-26 अंतर्गत घरफोडीच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी भूषण उर्फ ऑटो अशोक ठाकरे वय 20 वर्ष याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान त्याने आपल्या साथीदारांसह हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. यानंतर पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने जप्त केले. या दागिन्यांची अंदाजे किंमत 34,000 रुपये असल्याचे सांगण्यात आले. तसेच घरफोडीचा गुन्हा करताना वापरण्यात आलेली रॉयल एनफिल्ड मोटरसायकल क्रमांक MH49 CK 6614 देखील पोलिसांनी जप्त केली आहे. या कारवाईत एकूण 2,84,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. या यशस्वी कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा झाला असून गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 3 पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुलिस थाना हुड़केश्वर में अपक्रमांक 480/26 कलम 305 BNS में घरफोड़ी का गुना दाखिल हुआ था, जिसमें सोने चांदी के दागिने चोरी हुए थे. इस गुने का तपास गुन्हे शाखा यूनिट क्रमांक 3 के पथक ने शुरू किया तो गोपनीय बातमी माहिती प्राप्त की कि भूषण उर्फ ऑटो अशोक ठाकरे उम्र 20 साल, रहना नमकपुरा कोतवाली नागपुर. इसको ताबे में लेने के बाद इसको सखोल तपास करने के बाद उसने गुने की कबूली दी और उसके तरफ से सोने चांदी के दागिने और गुने में यूज किया हुआ व्हीकल जब्त किया है, जिसकी कुल कीमत 2,84,000 का माल जब्त किया है. नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने केलेल्या या कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा होण्यास मदत झाली आहे. पोलिसांचा तपास पुढे सुरू असून आरोपीच्या इतर साथीदारांचाही शोध घेतला जात आहे. नागपूर शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांमध्ये पारडी पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. दुचाकी चोरी करून शहरासह ग्रामीण भागात दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कारवाईत 5 महागड्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. नेमकी कशी उघडकीस आली ही टोळी पाहूया या विशेष रिपोर्ट मधून. नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्याने वाहन चोरीच्या प्रकरणात मोठी कारवाई करत एक सक्रिय वाहन चोर टोळीचा पर्दाफाश केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी दिलेल्या माहितीनुसार पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या वाहन चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष तपास मोहीम राबविण्यात आली आहे. या तपासादरम्यान पोलिसांना महत्वाची माहिती मिळाली आणि त्या आधारे यशोधरानगर परिसरातील मोहम्मद जसीम अली हुसेन याला ताब्यात घेण्यात आलंय. त्यासोबतच असलेल्या एका नाबालिग साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेत. चौकशी दरम्यान आरोपींनी पारडीसह विविध ग्रामीण भागातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या 5 महागड्या मोटारसायकली जप्त केल्या असून त्यांची किंमत लाखो रुपयांमध्ये असल्याचे सांगितले आहे. या कारवाईमुळे अनेक वाहन चोरींच्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या पोलिसांकडून आरोपींची सखोल चौकशी सुरू असून या टोळींमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे. पारडी पोलिसांच्या या कारवाईमुळे वाहन चोरांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांनीही पोलिसांच्या कामगिरीचे स्वागत केलेत. जे गाडी मोटर वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आलेला आहे PS पारडी अंतर्गत. यामधला आरोपी आहे मोहम्मद जसीम अली हुसेन, वय 21 वर्ष, राहणार यशोधरा नगर. दिनांक 10 तारखेला हा पहाटे जवळपास 2 ते 4च्या दरम्यान पारडीच्या हद्दीमध्ये तो गाडी चोरी करताना मिळून आला. त्यानंतर ते इंट्रॉगेशन केलं आमच्या DV पार्टी PSI कोल्हार आणि त्यांच्या टीमने. त्यांनी जवळपास 5 गुन्हे आम्हाला उघडकीस दिले. त्यामध्ये 2 बुलेट आहेत, त्यामधले 2 पारडीचे गुन्हे उघडकीस आहेत, 2 कोंडाळीचे आहे आणि 1 वडोद्याचे आहे. त्यामध्ये 2 बुलेट गाडी, 1 पल्सर गाडी आहे, 1 स्प्लेंडर आहे आणि 1 KTM, असे टोटल 5 वाहनं आम्ही जप्त केली आणि जवळपास त्याची किंमत 6,15,000 आहे. ह्या आरोपीचे मॉडस हेच आहे की तो राहतो यशोधराच्या हद्दीतून आजूबाजूच्या एरियात ग्रामीणचे किंवा पार्टीच्या हद्दीत येऊन यांनी ग्रामीणच्या हद्दीमध्ये यांनी चोरी केली. बघण्यात आलाय फक्त हा बुलेट किंवा KTM अशा महागड्या गाड्या चोरतोय, त्याच्या मागचं कारण काय आहे आणि काय कारण समोर आलेलं आहे की त्याच तशाच गाड्या फक्त चोराचं त्याचं लिमिट काय सांगा? बरोबर आहे, हेबिच्युअल स्वरूपाचा आरोपी आहे. याच्यावर नागपूर शहरात पण गुन्हे आहेत आणि ह्या बघतो की ग्रामीण भागात जिथं सुनसान असतो पहाटेच्या वेळी किंवा रात्रीच्या वेळेस शक्यतो हा
ह्या प्रकारची कारवाई करतो आणि गाड्या घेऊन जातो आणि त्याच्यावरच तो गाडी विकून आपला उदरनिर्वाह करत असं समोर आलेलं आहे. कुठल्या अधिकाऱ्यांनी कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत ही कारवाई समोर आणण्यात आली आणि कोणी कोणी हे काम केलं या कारवाईवरती काय सांगतात? ही संपूर्ण कारवाई माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल सर, तसंच जॉईंट CP श्री रेड्डी सर, अप्पर दक्षिण श्री परदेशी सर आणि DCP श्री झोन 5 सर आणि ACP यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण कारवाई आपले DBचे जे PSI कोल्हारी साहेब आणि त्यांची टीम, तसंच आमचे जे सेकंड PI आहेत यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई झाली. वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी पारडी पोलिसांची ही कारवाई मोठा दिलासा देणारी ठरत आहे. 5 महागड्या मोटरसायकली जप्त करत पोलिसांनी वाहन चोर टोळीचा पर्दाफाश केला असून या प्रकरणात आणखीन धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. नागपूर शहरात एका भीषण हिट अँड रन प्रकरणाने संतापाची लाट उसळली आहे. पहाटेच्या वेळी रस्ता ओलांडणाऱ्या 72 वर्षीय वृद्धाला भरधाव 4 चाकी वाहनाने उडवले आणि चालक घटनास्थळून फरार झाला. या अपघातात वृद्धाचा मृत्यू झाला असून धक्कादायक बाब म्हणजे 5 दिवस उलटूनही आरोपी चालक पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे आता कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडकस चौक परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. मृतक मुकुंद बाभरे हे रविवारी पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास गजानन मंदिराजवळून पायी जात होते. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या एका अनियंत्रित 4 चाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की मुकुंद बाभरे गंभीर जखमी झालेत. स्थानिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर कुटुंबियांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, मात्र 5 दिवस उलटूनही आरोपी चालकाचा कोणताही मागमूस लागलेला नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू ठेवला असला तरी अद्याप आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश आलेले नाही. एका निष्पाप वृद्धाचा जीव घेणारा चालक अखेर कधी जेरबंद होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूरमधील या हिट रन अँड प्रकरणाने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. एका वृद्धाचा जीव घेणारा चालक अजूनही मोकाट फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. आता पोलिसांचा तपास किती वेगाने पुढे सरकतो आणि आरोपी कधी अटकेत येतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नागपुरातील शंकरपूर परिसरात आज सकाळी एक थरारक घटना घडली. एका घराच्या किचनमध्ये तब्बल 5 फूट लांबीचा विषारी कोब्रा नाक शिरल्याने संपूर्ण कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले. घरातील लहान मुले रडू लागली तर कुटुंबियांनी घाबरून मदतीसाठी सर्पमित्रांना संपर्क साधला. त्यानंतर काय घडले पाहूया या विशेष रिपोर्टमधून. नागपूर शहरातील बेलतोरुडी परिसरातील शंकरपूर येथे राहणाऱ्या श्रीमती शारदा संतोष सकाळी आपल्या किचनमध्ये नाश्ता बनवत होत्या. याचवेळी त्यांच्या नजरेस किचनमधील अलमारीकडे सरकत जाणारा एक मोठा विषारी कोब्रा नाग दिसला. जवळपास 5 फूट लांबीचा आणि मोठा फणा काढलेला हा नाग पाहताच त्या प्रचंड घाबरल्यात. त्याचवेळी किचनमध्ये त्यांची 2 लहान मुलेही उपस्थित होती. अचानक समोर आलेली विषारी नाग पाहून घरातील सर्व सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेत. लहान मुलांनी रडण्यास सुरुवात केली तर कुटुंबीय घराबाहेर पडलेत. त्यानंतर शारदा संतोष यांनी नागपूर पोलीस कंट्रोल रूमशी संपर्क साधून सर्पमित्र शुभम पराडे यांचा मोबाईल क्रमांक मिळवला आणि तातडीने मदतीकरिता फोन केला. फोन मिळता सर्पमित्र शुभम पराडे यांनी हातातील सर्व काम बाजूला ठेवून अवघ्या 10 मिनिटात घटनास्थळी धाव घेतली. सापाचा शोध घेत असताना कोब्रानाग किचनच्या अलमारीखाली लपून बसल्याचे दिसून आले. सर्पमित्र शुभम यांनी अत्यंत काळजीपूर्वक रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेत, मात्र हा नाग अत्यंत आक्रमक अवस्थेत होता. सापाने 2 वेळा सर्पमित्रांवर चावण्याचाही प्रयत्न केला. तरीही धैर्य आणि अनुभवाच्या जोरावर शुभम पराडे यांनी अखेर त्या विषारी नागाला सुरक्षितरित्या पकडलेत आणि विशेष भरणीत बंदिस्त केले. त्यानंतर त्या नागाला बुटीबोरी परिसरातील जंगलात नेऊन सुरक्षितपणे निसर्गात मुक्त करण्यात आले.
या यशस्वी रेस्क्यूमुळे घरातील कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि सर्पमित्र शुभम पराडे यांचे आभार मानलेत. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप घरामध्ये शिरण्याच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. MRP अर्थात कमाल किरकोळ किंमत या व्यवस्थेच्या नावाखाली ग्राहकांची आर्थिक लूट होत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या यवतमाळ जिल्हा शाखेने आज बस स्टँड चौकात धरणे आंदोलन केले. ग्राहकांच्या हितासाठी MRP कायद्यात तातडीने सुधारणा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. काय आहेत आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या, पाहूया हा विशेष रिपोर्ट. अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने शुक्रवारी शहरातील बस स्टँड चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामागील प्रमुख मागणी म्हणजे MRP अर्थात कमाल किरकोळ किंमत कायद्यात सुधारणा करणे. आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे की अनेक कंपन्या MRPच्या नावाखाली ग्राहकांकडून जादा पैसे वसूल करीत आहेत. विविध आकर्षक योजनांच्या माध्यमातून ग्राहकांना सवलतीचा भास निर्माण केला जातो. विशेषतः एक खरेदी करा 2 मोफत मिळवा अशा ऑफर्स दाखवून ग्राहकांना आकर्षित केले जाते. मात्र या योजनांमागे उत्पादनांच्या किमती आधीच वाढवून कंपन्या मोठा नफा कमावत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. ग्राहक पंचायतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की ग्राहकांना वस्तूंची वास्तविक किंमत आणि उत्पादन खर्च याबाबत स्पष्ट माहिती मिळाली पाहिजे. याकरिता पारदर्शक किंमत प्रणाली लागू करणे आवश्यक आहे. MRP कायद्यात सुधारणा करून ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करावेत आणि बाजारपेठेत पारदर्शकता आणावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. याच मागणीसाठी देशाची राजधानी दिल्ली येथे जंतर मंतरवर देखील धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या आंदोलनात हितेश शेठ, अनंत भिसे, संतोष डोमाळे, वीरेन चौबे, जिनेंद्र बंगाले, राजेश पोहरे, उत्पल महाजन, प्रवीण पाटील, चंद्रकांत गुडरमार, राधामल जाधवानी, संजय जोशी, सुनील मालानी, संजय फाडके, प्रमोद बाजोरिया, हितेश तिवारी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. MRP कायद्यात सुधारणा करून ग्राहकांना अधिक पारदर्शक आणि न्याय किंमत व्यवस्था मिळावी अशी मागणी ग्राहक पंचायताने केली आहे. आता या मागणीवर केंद्र सरकार आणि संबंधित विभाग काय निर्णय घेतात याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमधून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या नव्या पोलीस स्टेशन इमारतीचे उद्घाटन होण्याआधीच तिच्या भिंतीला मोठमोठे तडे गेल्याचा प्रकार उघड झाला आहे. लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेल्या या इमारतीच्या गुणवत्तेवर आता गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सार्वजनिक पैशाचा अपव्यय झाला का? निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेले का? आणि यासाठी जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पाहूया हा संपूर्ण प्रकाराचा आढावा. मेहकर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या पोलीस स्टेशन इमारतीच्या बांधकामाबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. अद्याप या इमारतीचे अधिकृत उद्घाटनही झालेले नाही. मात्र त्याआधीच भिंतीवर मोठे तडे दिसून आल्याने बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलीस स्टेशनसारखी महत्वाची आणि संवेदनशील इमारत उभारताना उच्च दर्जाचे साहित्य आणि तांत्रिक निकष पाळणे अपेक्षित असते. मात्र उद्घाटनापूर्वीच भिंतींना तडे गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सार्वजनिक निधीतून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचा संशय स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचे केंद्र मानल्या जाणाऱ्या पोलीस स्टेशनचीच अशी अवस्था होत असेल तर इतर शासकीय बांधकामांच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न निर्माण होत आहेत. या घटनेमुळे संबंधित कंत्राटदार, अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर देखील संशय व्यक्त केला जात आहे. नागरिकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच संपूर्ण बांधकामाचे तांत्रिक ऑडिट करून इमारत सुरक्षित आहेत की नाही याची खात्री करण्याचीही मागणी होत आहे. प्रशासन या प्रकरणाची कितपत गंभीर दखल घेते आणि दोषींवर नेमकी कोणती कारवाई करते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्घाटनापूर्वीच तडे गेलेल्या पोलीस स्टेशन इमारतीमुळे शासकीय बांधकामाच्या गुणवत्तेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या पैशातून उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पामध्ये जर अशी निष्काळजीपणा होत असेल तर त्याची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक आहे. या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि चौकशीची दिशा काय असते यावर आमचे लक्ष राहणार आहे.
आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या युगात माणुसकी हरवत चालल्याची चर्चा नेहमीच ऐकायला मिळते. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथे घडलेल्या एका घटनेने माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे दाखवून दिले आहे. दारूच्या नशेत गटारात पडलेल्या एका व्यक्तीचा जीव सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार सालार बेग यांनी धाडस दाखवत वाचवला. डोणगाव इथल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ ही घटना घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीचा अचानक तोल गेला आणि तो थेट गटारात पडला. काही क्षणासाठी परिसरात एकच खळबळ उडाली. याचवेळी सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार सालार बेग हे राजिक सय्यद यांच्या दुकानात बसले होते. गटारात पडलेल्या व्यक्तीकडे त्यांचे लक्ष जाताच त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखलेत आणि कोणतीही वेळ न दवडता घटनास्थळाकडे धाव घेतली. एकट्याने प्रयत्न करण्याऐवजी त्यांनी परिसरातील नागरिकांना मदतीसाठी बोलावलेत आणि सर्वांच्या सहकार्याने त्या व्यक्तीला सुरक्षितपणे गटारातून बाहेर काढण्यात आले. वेळेत मदत मिळाल्यामुळे संभाव्य अनर्थ टळला आणि संबंधित व्यक्तीचा जीव वाचण्यास मोठी मदत मिळाली. या घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी सालार बेग यांच्या धाडसाचे आणि सामाजिक बांधिलकीचे कौतुक केलेत. एका अनोळखी व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी पुढे सावरलेले पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सालार बेग हे आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. संकटात मदतीचा हात पुढे करणारी माणसे समाजाला दिशा देतात हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. राज्याच्या महत्वाकांक्षी समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर जवळ भरधाव ट्रेलरचा गंभीर अपघात झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे. विशेष म्हणजे अपघात पहाटे 4 वाजताच्या सुमारास घडूनही मदत कार्य वेळेत पोहोचले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. टोल फ्री नंबर, अँब्युलन्स सेवा आणि पोलीस यंत्रणा केवळ नावालाच आहे का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर परिसरातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर पहाटेच्या सुमारास एका टेलरचा भीषण अपघात झालाय. अपघात इतका गंभीर होता की टेलरचे मोठे नुकसान झाले असून चालक गंभीर जखमी झाला. मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात पहाटे सुमारे 4 वाजताच्या दरम्यान घडला. अपघातानंतर चालक मदतीसाठी तडफडत होता. मात्र महामार्गावरील आपत्कालीन यंत्रणा आणि मदत सेवा वेळेत पोहोचली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. यावेळी मेहकर येथील सामाजिक कार्यकर्ते जुबेर खान आणि काही वाहन चालकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला बाहेर काढले. त्याच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. जखमी चालकाला तात्काळ मेहकर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान समृद्धी महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर टोल फ्री हेल्पलाईन, अँब्युलन्स सेवा आणि पोलीस मदत यंत्रणा नेमकी किती प्रभावी आहे असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अपघातानंतर वेळेत मदत न मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करण्याची मागणी जोर धरत आहे. समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. मात्र अपघातानंतर तातडीची मदत मिळणे हे जीव वाचवण्यासाठी अत्यंत महत्वाचे असते. मेहकर जवळील या घटनेने पुन्हा एकदा आपत्कालीन यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या प्रकरणात प्रशासन काय भूमिका घेते आणि जबाबदारांवर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अडाळ ग्रामपंचायतीच्या कथित निष्क्रिय कारभारामुळे अशोकनगर परिसरातील नागरिकांचे जीवन अक्षरशः त्रस्त झाले आहे. सार्वजनिक रस्त्यावर पडून असलेले कचऱ्याचे आणि शेणखताचे ढिगारे, परिसरात पसरलेली दुर्गंधी आणि वाढलेल्या साथीच्या आजारांचा धोका यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. इतकेच नाही तर स्थानिक प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत नागरिकांनी थेट राज्याच्या मंत्र्याकडे तक्रार दाखल केली आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्याच्या अडाळ गावातील अशोकनगर परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सार्वजनिक रस्त्यालगत काही व्यक्तींकडनं सर्रासपणे कचरा आणि शेणखत टाकले जात आहे. या कचऱ्याचे ढिगारे दिवसेंदिवस वाढत असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे याच रस्त्याचा वापर दररोज शेकडो विद्यार्थी, महिला आणि नागरिक करीत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
पावसाळा तोंडावर असताना साचलेल्या कचऱ्यांमुळे डेंग्यू, मलेरिया, अतिसार यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका वाढल्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. या समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे अनेकदा तोंडी तसेच लेखी तक्रारी करण्यात आल्या, मात्र प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सुंदर गाव स्वच्छ गाव या शासनाच्या घोषणेची अंमलबजावणी प्रत्यक्षात होत नसल्याचे चित्र येथे दिसून येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिक प्रशासनाकडून न्याय मिळण्याची अपेक्षा संपल्याने अशोकनगर येथील रहिवासी मनोज शांतलवार यांनी थेट राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्र्यांकडे लेखी तक्रार सादर केली आहे. कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, परिसर तात्काळ स्वच्छ करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करावी अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. प्रशासनाने त्वरित दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे. आता या गंभीर प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि अड्याळ ग्रामपंचायतीच्या कारभारावर कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. आम्ही अशोकनगर वासी ग्रामपंचायत अड्याळ अशोकनगर वार्ड क्रमांक 3 इथं फार मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचरा ठेवण्यात येत आहे आणि हे वारंवार प्रशासनाला सांगूनसुद्धा कळत नाही, ते साफ करत नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना फार त्रास होतो. इथं दवाखान्यात जाणारे लोक, शाळेकरी आणि आम्ही अशोकनगरवासी वारंवार प्रशासनाला सांगून, ग्रामपंचायतीला सांगून हे साफ झालेलं नाही, तरी त्वरित साफ करावी. अगर नाही केलं तर आम्ही अशोकनगरवासी आंदोलनाचा इशारा अड्याळ ग्रामपंचायतीवर करू. अड्याळमधील या समस्येमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने वेळेत दखल घेऊन समस्या सोडवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकतील. यात लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.